वन नेशन वन इलेक्शन या बाबतीत पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंदजींच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी बनवली गेली तर त्याच्यानी जवळपास 18,600च्या वर पानांचा रिपोर्ट त्यांनी सरकारला दिला. आपल्या देशाच्या GDP मध्ये 1.5 म्हणजे 1.5% GDP फक्त ह्या एका निर्णयामुळे देशाचा वाढेल. म्हणजे भारताला जगामध्ये तिसरी आर्थिक महाव्यवस्था होण्यासाठी कुणीही आपल्याला थांबवू शकत नाही. अनेक प्रयत्नांपैकी हा एक धाडसी पाऊल आहे. फक्त पैसे वाचतात असं नाही आहे. मोठामोठी 3 लाख कोटीच्या वर देशाचे वाचणार आहेत आणि ते वाचलेले पैसे शेतकऱ्यांसाठी, रस्ते, ब्रिजेस, डॅम या सगळ्या डेव्हलपमेंटच्या कामासाठी आपल्याला वापरता येतील, जे आपण इलेक्शनच्या नावानं वाया घालवतोय. म्हणजे एका ठिकाणी 1.5% GDP वाढतो, दुसऱ्या ठिकाणी 3 लाख कोटी रुपये वाचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं शासन म्हणजे सरकार आणि प्रशासन हे ते इलेक्शनच्या 6 महिन्याच्या काळात पूर्णपणे निद्रिस्त होतात. आचारसंहितेच्या नावाखाली कुठलीच कामं होत नाहीत. आचारसंहिता लागते इलेक्शन येते म्हणून सरकार इलेक्शनच्या मागे लागतात. जनतेची कामं दुर्लक्ष होतं. म्हणून पुन्हा एकदा सांगेन, वन नेशन वन इलेक्शन ही देशाची वर्तमानातली गरज आहे. हे आधीच करायला पाहिजे होतं, पण आधीच्या सरकारने केलं नाही. ह्या एका निर्णयामुळे शासन प्रशासन देशाचा 3 लाख कोटीपेक्षा होणारा फायदा, GDP मध्ये 1.5% होणारी वाढ, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक धाडसी पाऊल देशाच्या हिताचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणीही भेटू शकतं. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी, कामगार कोणीही भेटू शकतं. ते सगळ्यांना भेटतात. ते काही श्रीमान उद्धव ठाकरेंसारखे आलिशान एअर कंडिशन बंगल्यामध्ये बसून बंगल्याच्या गेटवरून लोकांना हाकलून देत नाहीत, जे उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना केलं होतं. तर त्याच्यामुळे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेजी असतील, कुणी आमदार असतील, खासदार असतील, कोणी त्यांना येऊन भेटू शकतं. आता कुठल्या पक्षाच्या नेत्याने येऊन भेटत असताना ते त्यांच्या नेत्याला सांगतात न सांगतात हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याच्यावर आम्ही टिप्पणी काय करणार आहे? त्याच्यामुळे एखाद्या पक्षाचे नेते जाऊ नयेत येऊ नयेत हा कोणाचा प्रोटोकॉल मला वाटत नाही आहे. असेल तो त्या पक्षाचा व्यक्तिगत विषय आहे. महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री लाभलेत की ते 20-20 तास काम करत असताना कोणालाही भेटतात आणि नुसतं भेटत नाहीत, त्याचं काम कसं होईल याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे हे मुख्यमंत्री आहेत. यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. खासदार श्रीमती सुप्रिया सुळेताईंची पत्रकार परिषद ही अनेक अर्थानं सकारात्मक राहिली. मुळामध्ये आता पावसाळी अधिवेशन होतं, अनेक आमदारांशी चर्चा होत होती. दोन्ही म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटातल्या आमदारांशी पण आणि अजितदादा गटातल्या काही प्रमुख नेत्यांशी पण खाजगीतली चर्चा आहे. त्याच्यामध्ये सगळेच जर हे मान्य करत होते की दोन्ही पक्ष एक व्हावेत असा त्यावेळेस प्रयत्न चालला होता आणि काही तारीखही ठरली होती असं ते खाजगीत म्हणतात. खरं काय खोटं काय हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यात आम्ही टिप्पणी करणं योग्य होणार नाही. पण दोन्ही पक्षांनी एकत्र यावं का येऊ नये हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यात आम्ही टिप्पणी करणार नाही. पण देशहिताच्या एखाद्या कायद्याला जर श्रीमती सुप्रियाताई सुळे त्या कायद्याचं समर्थन करत देशाच्या ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर त्याचं समर्थन करत उभ्या राहणार असतील तर स्वागतच आहे. कारण तो कायदा कुठल्या का पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी नाही, देशासाठी कायदा आहे, देशाच्या हितासाठी कायदा आहे. त्यामुळे त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत जे काही सकारात्मक मुद्दे आले त्याचं कौतुकच केलं पाहिजे.